नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। ठरलं तर मग या मालिकेमध्ये आता या ठिकाणी प्रियाचे कारस्थान चालूच असतात, कारण आता सायली घरी आलेली असते तर सायलीचे सगळेजण वाह करत असतात आणि सायलीची खूप काळजी घेत असतात। हे आता प्रियाने पाहावलं गेलेलं नसतं, म्हणून प्रिया आता मुद्दाम नाटकं करते। तर आता प्रियासोबत तिला मदत करायला आता अस्मिता सुद्धा आलेली असते घरी। तर आता अस्मिताचा तिचा प्लॅन होतो की आपण आहे ना कचऱ्याच्या डब्यामध्ये रॅपर टाकून ठेवायचे खायचे। तर आता उपवास म्हटल्यावर प्रिया तिच्या रूममध्ये जाते, तिच्याजवळ जे खायच्या वस्तू असते ते रूममध्ये खाऊन घेते। काही रॅपर तिच्या रूममध्येच टाकते कॉट खाली आणि काही रॅपर किचनमध्ये आणून कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकते। तर आता हे अस्मिताला आणि तिला माहिती असतं, तेव्हा आता मुद्दाम प्रिया म्हणते, हे बघ अस्मिता, कोणीतरी उपवास मोडला आहे बघ, त्याच्यामध्ये कचऱ्यामध्ये कागदाचे रॅपर आहे। तेव्हा आता अस्मिता म्हणते, आई पूर्ण आई हे बघ, कोणीतरी उपवास मोडला आहे बघ, याच्यामध्ये ना कचऱ्याचे रॅपर आहे। तेव्हा आता प्रिया म्हणते सायलीनेच मोडले असतील। तेव्हा अस्मिता सुद्धा म्हणते की सायलीने उपवास मोडला। तेव्हा आता सायली म्हणते, नाही पूर्ण आई, मी उपवास मोडेल का? तर सायली आता हे खोटं सिद्ध करण्यासाठी प्रियाच्या रूममध्ये जाते। प्रियाच्या रूममध्ये तिला आता बारीक बारीक कण दिसतात, ते झाडू आणि कचऱ्याचं सूप घेऊन आता ते झाडूने झाडते। बघते तर काय तिच्यामध्ये खरंच आता बारीक बारीक खाल्लेल्याच्या वस्तू दिसतात। तेव्हा आता इकडे सायली म्हणते, पूर्ण आई, कल्पना आई, हे बघा इकडे या, घरामध्ये या। तेव्हा आता कल्पना धावत धावत येते, काय झालं काय झालं? तेव्हा बघते तर काय प्रियाच्या रूममध्ये सगळा कचरा। तेव्हा आता सायली म्हणते, हे बघा प्रियाने उपवास मोडला आहे, प्रियाने हे खाल्लेलं आहे, तिच्या रॅपर आहे हे, आणि हे रॅपर आता कचऱ्याच्या डब्यामध्ये किचनमध्ये सुद्धा आहे। तर आता कल्पनाने हे पाहिलं पूर्ण आजीला, आणि कल्पनाला खूप मोठा धक्का बसतो। कल्पना आता प्रियाचा हात धरते आणि सानकन तिच्या कानाखाली ठेवते आणि म्हणते, प्रिया हे काय आहे? तू आरोप कोणावर करते? स्वतःच खाते आणि दुसऱ्यांवर आरोप करते, हे योग्य आहे का? कितपत योग्य आहे? असं आता कल्पना प्रियाला म्हणत असते। तर प्रिया आता अस्मिताकडे बघते आणि अस्मिता प्रियाकडे बघत असते, कारण दोघींची पोल खोललेली असते। तर मंडळी, आता कल्पना आणि पूर्ण प्रियाला माफ करेल का, आणि प्रिया परत आता पुन्हा माफी मागेल का, आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल। तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।